सोयाबीनला कमी भाव मिळतोय। मराठवाड्यातला शेतकरी आता हवालदिल झालाय। नुकसानग्रस्त शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। त्यामुळे आता सरकारने या संदर्भात तोडगा काढावा अशी विनंती शेतकरी करतायत। सोयाबीन परवडतच नाही। पिशवी घ्यायचं म्हणलं तर 2,500-3 हजार रुपये लागतात पिशवीला। पेरायचं म्हणलं तर त्याला कोवायचं म्हणा, घर ट्रॅक्टर त्याला खर्च आहे। काढायची म्हणलं तर त्याला 6,000 रुपये एकर। हे आणावं तर का त्याला 4,000 सुद्धा नाही त्यात भाव। पुन्हा त्यात डॅमेज काढते ती, हवा काढते ती। काय नाही, काय अनुदान देव, विमा द्यावा, कर्जमाफी करावी एवढीच इच्छा, दुसरं काय। काय सोयाबीन पावसाने गेले कमी एकरी, उतार नाही सोयाबीनला। वाटोळे बी झाले, खराब झाले, उतार नाही। आणि आता बाजारात आला तर भाव बी नाही, काहीच राहत नाही। पदरचे पैसे ते ट्रॅक्टरला, लेबरला, ह्याला त्याला द्यावं लागते। तर आता काय करावं, काय इलाज आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।